स्वामी श्री चक्रधरांच्या अमृतमय लीळा चरित्रातून साकारलेलं लीळा वैभव हा ग्रंथ परम आदरणीय महंत श्री बाभुळगावकर बाबा शास्त्री यांच्या लेखणीतून स्वामींच्या अगम्य लीळा आपण श्रवण करत आहात। घोडाचुडी यांचे शिष्य यांचं चरित्र आपण ऐकत आहात। आणि त्या घोडाचुडी शिष्यांनी एका बाईच्या चुकीस्तव संपूर्ण गाव जाळून टाकलं आणि वर आनंद झाला। आणि आनंद झाल्यानंतर त्या आनंदाच्या भरात स्वामी श्री चक्रधरांजवळ आले आणि स्वामी श्री चक्रधरांना ती कथा सांगितली। स्वामी चक्रधरांनी त्यांना शिक्षा पण केली। अरे तुम्ही महात्मे, तुम्ही अहिंसा वृत्तीने वर्तायला पाहिजे, तुम्ही हिंसा वृत्तीने वर्तत आहात आणि सर्व गाव आपण जाळून टाकलं, वरून हसत आहात, किती वाईट गोष्ट आहे। जीवनामध्ये पुण्य कमवायला खूप कष्ट लागतात, परंतु अधोगतीला जायला काहीच वेळ लागत नाही। आणि क्षणाचं महत्त्व सांगितलं की क्षणामध्ये अनंत दोषाला, अनंत दुःखरूप कर्माला जीव प्राप्त करू शकतो, परंतु क्षणामध्ये अनंत जीवांना पुण्यरूप क्रिया घडू शकत नाही। म्हणून क्षणाक्षणाच्या जीवनाचा विचार करायला पाहिजे। प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये क्षण हा महत्त्वाचा आहे। अरे आपण चांगल्या क्रिया करत असताना थोडं 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 संचित साचवतो, परंतु जेव्हा वाईट क्रिया घडते तर सर्व संचित एका वेळेस निघून जातं। क्षणामध्ये सुख लाभते तर दुसऱ्या क्षणामध्ये दुःख मिळते। क्षणात माणसाचं नातं बदलून जाते हो। आता चांगलं नातं होतं, पण क्षणात नातं बदलून गेलं। क्षणामध्ये आघात घडतो, क्षणामध्ये अधपात घडतो आणि एखाद्या वेळेस एखादा भाग्यवंत आहे, त्याचा क्षणात ऊर्ध्वगती होते, तो सुदैवाचा आहे। असं आपण कालपासून श्रवण करत आहात। आणि क्षणाचा विचार यांनी सांगितलेला आहे। म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हाही आपण जीवनामध्ये वावरत आहे, जीवनामध्ये एखादी क्रिया करत आहे, जीवनामध्ये एखादं कर्म करत आहे, आपला वाकडा पाय पडायला नको। प्रत्येक क्षणी त्याग आपल्या अंतःकरणात जेव्हा जेव्हा आपण वर्तन करतो तेव्हा प्रत्येक क्षणी जीवनामध्ये त्यागाची भूमिका असायला पाहिजे। ज्याप्रमाणे
आपण घरामध्ये वावरत असताना दररोज भांडे घासतो, खरकटे भांडे वापरत नाही, घासून परत त्याच्यामध्ये जेवण करतो. आपलं जीवनही भांड्यासारखं आहे. आपलं जीवनही एक भांड आहे. याच्यामध्ये कितीतरी प्रकारचे पापाचे डोंगर उद्भवलेले आहे. याला घासावं लागेल आपल्याला. या भांड्याला आपल्याला घासावं लागेल. नाही घासलं तर नरकाला जाऊ. म्हणून जीवनामध्ये क्षणाक्षणाचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. क्षण हा गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, खारट आहे, कडू आहे. क्षण हा जशी वेळ येईल तशा प्रकारचा क्षण आहे. भेटीचा क्षण आहे. देवानी सांगितलं पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. तोही क्षणच सांगितलाय. पूर्व आणि उत्तर आपल्याला दिशा वाटेल, पण पूर्व म्हणजे जेव्हा भेटण्याचा काळ राहतो त्याला पूर्व काळ म्हणतात. आणि उत्तर जेव्हा विभागण्याचा काळ राहतो, आपसातून आपसात दूर होण्याचा काळ राहतो, त्याला उत्तर म्हणतात. असं पूर्व आणि उत्तर. पूर्वीच्या वेळेस जी आपली गोडी होती, आत्मीयता होती, रसाळता होती, प्रेम होतं, तसंच शेवटपर्यंत असायला पाहिजे. लक्षात ठेव. पश्चाताप सुद्धा एका क्षणात येतो. स्वामी त्या घोडाचोरीच्या शिष्याला सांगतात, जळाले तुमचे अस्तित्व. तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी गाव जळालं हो तुम्ही. तुमचं अस्तित्व सिद्ध व्हावं म्हणून तुम्ही गाव जाळून टाकलं. तुमचं अस्तित्व काय कामाचं? जळालं तुमचं व्यक्तित्व, तुमचं व्यक्तिमत्व काय कामाचं? जळाला तुमच्या अंतरीचा देव. आतमध्ये जो देवाचा वास होता तो जळून गेला. तुमचं वैभव जळालं. जी निस्पृहता होती संताच्या ठिकाणी ती जळून गेली. तुमची माणुसकी बी जळाली. माणुसकी बी विचार केला नाही की आपण सर्व गावाला जाळून टाकतो. काही विचार केला नाही तुम्ही. तुमची लायकी काय आहे? तुमची लायकी बी जळाली. तुमची महंतता, थोरता तीही जळाली. अहंकारात, अहंकारामुळे केलं तुम्ही. माझ्या हातावर आंबील टाकते, माझी परीक्षा पाहते, या कारणास्तव तुम्ही घरच नाही गाव जाळून टाकलं. अरे किती मोठी भूतहिंसा केली. अहिंसा मार्ग सर्वात उत्तम आहे आणि किती मोठी हिंसा केली तुम्ही. आणि खिनभरही तुम्हाला घृणा उपजली. त्याचं थोडंसंही तुम्हाला काही वाटलं नाही. तुमच्या अंतःकरणात त्याचा काहीही फरक पडला नाही. एवढं गावातले किती असन 200, 500, 1000 लोक असतील. एवढ्या लोकांना तुम्ही जाळून टाकलं. त्याच्याबद्दल तुमच्या अंतःकरणात थोडसाही काहीही किंचितही फरक पडला नाही. म्हणजे तुमचं काय जीवन आहे? वरून हसताय आणि वरून तोंड दाखवतात, हसायचे दात दाखवतात. तुम्ही महात्मे आहे का? तुम्ही महात्मे आहात? तुम्ही खूप मोठा पराक्रम केला असं तुम्हाला वाटत असेल. एक उदाहरण दिले त्यांनी. एक श्वान होतं, एक कुत्र होतं आणि ते कुत्र पिसाळलं. पिसाळत असतं कुत्र. आणि पिसाळलेल्या
कुत्रं काय करतं, कित्येकाला चावतं, जो रस्त्यात सापण त्याला चावून टाकतं. त्या विषाने अनेक लोक मरतात. श्वान मोठं म्हणावं की सापानी चावा घेतलेला मोठा होणार. त्याने लोकाचा प्राण गेला म्हणून सापाची मोठा. कुत्र फक्त चावतं, त्याच्यावर पर्याय राहतात. पण साप जर चावला तर लोकांचे प्राण जातात. रोग जंतू अंगात शिरले, साथी गावच आटोपलं. रोगाने, याच्यानी, साथीने गाव आटोपलं. जंतू महान म्हणावे का? जंतू मोठे आले म्हणून गावाची हिंसा आली. संवार करावे या कारणे कायशा ग्रंथाचे पठण. कशाला ग्रंथाचे पठण? कशाला तपाचं अनुष्ठान? कशा करता? हिंस्र स्वापदी हिंसा केली तर ते काही संन्यासी आहे. हिंस प्राणी संन्यासी, हिंसा प्राणी वाघ वगैरे हिंसा करतात, मग ते काही संन्यासी होतात का? तुम्ही संन्यासी आणि हिंसा करतात, तेही प्राणी आहेत आणि हिंसा करतात, ते काही संन्यासी झाले? असुर नर संवार दिले. असुर लोकांनी नर लोकांचा संहार केला तर ते असुर लोक काही मोठे झाले? मोठे नाही होणार. असुराने गाव संवारावे, साधूने पुन्हा उभारावे, रळत्याला आश्रय करावे जीवनभरी. असुराने गावाचा नाश करावा, साधूने त्या लोकांना सावरावं, त्यांना आश्रय करावं, विश्व करावं कल्याण. हे संताचं लक्षण, हे आपलं लक्षण आहे. पुढचे जे रळत आलेले आहेत त्या रळत येणाराला हसत ठेवणं हे स्वामींचं कार्य आहे, हे संताचं कार्य आहे. आणि तुम्ही असंतासारखं कार्य केलं हो. आमचे नागदेव आचार्य वृत्तीस्थळामध्ये जेव्हा भिक्षेला जात होते ना, भिक्षेला जायचे, ज्या गलीमध्ये एखादा मुलगा खूप रडत असला, हट्ट करत असला, रडत असला तर नागदेव आचार्यांच्या मुखाकडे पाहायचा, तो मुलगा हसायला लागायचा. हे संताचं लक्षण, हे संताचं. त्या रळत्याला रळतं ठेवणं की रळत्याला अनेक रळवणं हे संताचं लक्षण आहे. रळत्याला हसणं करणं, हास्य करणं हे संताचं लक्षण आहे. अहिंसा तत्वाचं पालन करणं हे संताचं लक्षण आहे. आणि धर्मच त्याचा. तुमच्याजवळ सामर्थ्य आहे, मान्य करतो आम्ही. जिवंत कराल मेलेल्या लोकांना, मारून तर टाकलं. जलजाव म्हटलं, सर्व गाव जळून गेलं. तुमच्याजवळ सामर्थ्य आहे, आम्हाला मान्य आहे तुमच्याजवळ सामर्थ्य आहे. पण तुमच्याजवळ सामर्थ्य आहे का मेलेल्याला जिवंत करायचं? आगा संन्यासाचं जीवन ग्रस्त आश्रमावर विसंबून राहतं. संन्यासी लोकांचं जीवन वासनिक लोकांवर आधारित आहे, तुमच्या लोकांवर आधारित आहे. अन्न वस्त्र अनेक धन देती साधून. अन्न देतात, वस्त्र देतात, धन देतात, अशा लोकांवर तुमचं जीवन आहे. हे आहे महात्म्याने ज्ञान घ्यावं. महात्म्याने काय करायचं? ज्ञान घ्यायचं, जगाला अभयदान करायचं. आमच्या स्वामींनी सांगितलं, तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे. भूतग्रामाला अभय द्यायला पाहिजे तुम्ही, आणि तुम्ही भूतग्रामाचा नाश करून टाकला. हे गीता सूत्र अभ्यास आहे. गीतेचं सूत्र अभ्यास करायला पाहिजे तुम्ही भक्तिभावाने. जे अनुतापे असाल नाल निर्मळ वासान, जीव स्वरूप योग्य होईल देव भेटण्याचा. तुम्हाला याच्याबद्दल किंचितही किती वाटत नाही, तुम्हाला याच्याबद्दल कोणताही वाईट वाटत नाही. एवढं गाव जाळून टाकलं आणि तुम्ही माझ्यापर्यंत येताय आणि मोठ्या तोंडाने हसताय, म्हणजे काय तुमच्या जीवनामध्ये अर्थ आहे? काय तुमच्या जीवनामध्ये? आणि तुम्ही संत म्हणून घेतात, संन्यासी म्हणून घेतात, काय अर्थ आहे तुमचं? पश्चातापच एक याला उपाय आहे. आता पश्चाताप हुताशनी आहे, अग्नी आहे. अनुतापाचे अश्रू याला एक कारण आहे.
भक्ती प्रमादे योग्य व्हावे, दुष्कर्माची कदर कर्दमी फसला. अरे भक्तची दहाला आवडता देवाचा. जो भक्त आहे तोच देवाला आवडतो. तुम्ही भक्तापासून दूर गेले, देवापासून दूर गेले. हिंसा जगाचा स्वभाव नाही आहे. हिंसा करणं जगाचा स्वभाव नाही. अहिंसा साधूचा सद्भाव. मानव पंथात स्वामी चक्रांचं तत्व अहिंसा आहे. सालबर्डीच्या पर्वतात अहिंसा तत्व स्वामींनी सिद्ध करून दिलं. आणि स्वामींनी सांगितलं की बाबा रे, आम्ही कोणत्याही प्राण्याला आमच्याकडून हिंसा होऊ देणार नाही. तुमच्या साधुत्वाचा अभाव दिसतोय. तुम्ही साधू नाही. तुम्हाला त्या कोणत्याच गोष्टीचा दुःख नाही. तुम्ही साधू तरी आहे का? विचार करा. साधू आहे? तुम्ही भूतग्रामाला अभय नाही दिलं, त्याची हिंसा केली. जी परमेश्वराजवळ दया आहे, मया आहे, कृपा आहे, करुणा आहे, हा गुण परमेश्वराजवळ आहे. आणि परमेश्वर त्याच्या माध्यमातून सर्वांचं रक्षण करताय. ते तुम्ही सर्व विध्वंसून टाकलं. त्याच्या परिवर तुम्ही चालतात आणि ते विध्वंस केलं. अहंता तुमच्या जवळ आहे आणि त्या अहंतेचं शस्त्र वापर केला तुम्ही. शस्त्र हे अहंतेचं वापरलं. आम्ही तुमचे सांगाती नाही. आम्ही तुमच्यासोबत राहिलो. आतापर्यंत तुमच्यासोबत वावरलो. किष्किंध पर्वतात जाण्यास निघालो. तुम्ही चाला म्हटले, आम्ही तयार झालो. तुम्ही आमच्यासोबत राहिले, जवळीक आम्ही दिली. परंतु त्या सेवेचा फायदा तुम्हाला घेता आला नाही. आमची जी सेवा आहे, आमचा जो आदर्श आहे, तो तुम्ही इतक्या दिवस घेतला नाही. आम्ही तुमचे सांगाती नाही. जे हिंसक व्यक्ती आहेत, हिंसक मनुष्य आहेत, त्यांची संगत कधीही धरायची नाही. जे हिंसा करतात अशा व्यक्तींची संगत कधी धरायची नाही. होऊन राहिले निगुती. आम्ही आता एकटेच राहू. तुम्ही निघून जा. आमच्याजवळ बसू नका, आमच्याजवळ राहू नका, आमच्याजवळ थांबू नका. आम्ही एकटेच राहतो. जा तुम्ही तुमच्या ठिकाणी. अशा रागाच्या शब्दात स्वामी चक्रांनी त्याला जो अहंकार होता तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मग तो विनवू लागला. तो शिष्या स्वामींना विनवू लागला. घोडाचोडीचा शिष्या, चुकलं माझं, चुकलं माझं, मला तुमच्या सवयी येऊ द्या. चक्रपाणी, चक्रधर स्वामी, मला तुमच्यासोबत येऊ द्या. पण परमेश्वराच्या मनातून उतरला. एखादा जीव एखाद्याच्या मनातून उतरला की तो पूर्णपणे उतरला तो. जसं काचेचं भांडं असतं. काचेचं भांडं फुटलं. आज भौतिक युग आहे, त्याला जोडण्याचं साधन आहे. काचेचं भांडं जोडलं जातं, परंतु रेष मात्र जशीची तशी ते जोडल्याच जात नाही. मन हे परत जोडू शकत नाही. आणि स्वामींना उदास केलेला जो शिष्य आहे घोडाचोडीचा, स्वामी म्हणतात नाही, आम्ही तुझ्यासोबत थांबणार नाही. काही झालं तरी चालेल, आम्ही तुझ्यासोबत थांबणार अजिबात नाही. तो त्याग करायला नाही म्हणत होता, तो सोडायला नाहीच होत. स्वामींनी त्याला झोपेत टाकून गेले. हो, झोपेत सोडून गेले. आणि स्वामी भंडाऱ्याकडे निघून गेले. भंडारा महाराष्ट्रातलं एक जिल्ह्याचं गाव आहे. आणि या भंडारा गावाला स्वामी गेले. त्या ठिकाणी खूप सुंदर अशी लीळा घडली नीळभट्टाची. ती कथा सुंदर आहे, महान आहे. फक्त आपल्याला श्रद्धेने ऐकण्याची गरज आहे, श्रवण करण्याची गरज आहे. तुम्ही जर स्वामींच्या लीळा ऐकल्या, भक्तांच्या लीळा ऐकल्या, तर तुमचे पाप कर्म नसतात. किती मोठा फायदा आहे ऐकण्याचा, किती मोठा फायदा आहे
की तुमचे पापरूपी डोंगर नाचले जातात. म्हणून नीळभट्टाची कथा पुढच्या अध्यायामध्ये आहे. श्रद्धापूर्वक ऐकावी अशी कवी हा विनंती करतो आहे. म्हणे भोजराज कवी विनंती करतो की ऐका. अशा माध्यमातून लीळा वैभव प्रथम भाग, पहिला भाग घोडाचोरी शिष्या भेटी निरोपण अष्टम अध्याय, 8वा अध्याय या ठिकाणी संपले. 8 अध्याय आपण स्वामींच्या लीळेचे ऐकत 8 अध्याय आपले संपलेले आहे. आता आपण 9वा अध्याय सुरू करणार. अध्याय 9वा. हे परमेश्वरा, व्यसनभूत अवतारा, अनंत शक्ती ज्याच्याजवळ आहे, एकही नाही अनंत शक्ती आहेत ज्या परमेश्वराजवळ, तो सुख करता नित्यमुक्त असलेला परमेश्वर, सर्वात्मक असलेला परमेश्वर, त्या परमेश्वराला नमस्कार. माझा नमस्कार आहे की जो कैवल्याचा जात आहे, निज भक्ताशी मोक्ष देणार आहे. तेलंग देशातून स्वामी वास्तव्य करता करता महाराष्ट्रात आले. किष्किंध पर्वत आंध्र प्रदेशात आहे. आंध्र प्रदेशातून स्वामी येता येता महाराष्ट्रात आता आलेले आहे. अटनक्रम करता करता या गावाहून त्या गावाला जाता जाता भंडारा या गावाला आले. स्वामींचा नित्यक्रम तुम्हाला माहीत होता. सकाळी भिक्षा मागायची, एका झाडाखाली बसायचं, दुपारी भोजन करायचं, संध्याकाळी परत अटन करायचं. संध्याकाळी एका गावाला जिथं रात्र होईल त्या ठिकाणी, संध्याकाळी होईल त्या ठिकाणी थांबायचं. असा स्वामींचा नित्यक्रम. आणि भांडाऱ्या या गावाला स्वामी पोचले. गावामध्ये भिक्षा मागायला गेले. सकाळी एक सद्ब्राह्मण ज्याचं नाव नीळभट्ट, त्याचं नाव नीळभट्ट भांडारेकर होतं. भांडाऱ्याचा म्हणून भांडारेकर ब्राह्मण होता. आणि ब्राह्मण लोकांचं पूर्वीचं नियम होतं, वेद अध्ययन, यजन याजन, अध्ययन अध्यापन, षटकर्म हे त्याचा दररोजचा आहे. तो नित्य दररोज सकाळी उठून काय करायचा, पडवीला बसायचा, ग्रंथाचं पठण करायचा, ग्रंथ वाचायचा. साकल्य व्हावं. आपण पारायण करतो सकाळी उठून, पूजा अवसर करतो, कशा करता करतो, देवपूजा करतो, आरती करतो, पारायण करतो, देवाचं स्मरण करतो. याच्या पाठीमागचा उद्देश नवरात्र चालू आहे. आपल्याला देवता भक्तीपासून कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, आपलं जीवनाचं साफल्य व्हावं म्हणून आपण करत असतो. त्याची सत्वशील कामिनी, त्याची पत्नी सुद्धा सत्वशील होती. सकाळी उठली, गरम पाणी बादलीमध्ये टाकलं, पतीला म्हणते, ओसरीवर बसलेला आहे पती, स्नान करून घ्या, स्नान करा. परंतु तो वाचत होता, ग्रंथ वाचत होता. आणि त्याच्या मनामध्ये काही शंका असेल, ती शंका त्या ग्रंथात शोधतोय तो. जीवनमुक्तची शंका होती. प्रत्येकाला जीवनमुक्त व्हायचंच आहे. आपणही दुःख दूर करण्यासाठी आलो. आपल्यालाही असं वाटतं की आपल्या जीवनात दुःख येऊच नाही. आणि त्यालाही असं वाटायचं की हे जीवन दुःखाने भरलेलं आहे, याच्यापासून कायमची मुक्ती पाहिजे. म्हणून जीवनमुक्त शोधत होता त्या ग्रंथात. मोठा ग्रंथ होता. सकाळी बसलेला आहे, ग्रंथ त्याच्या समोर आहे,
पानं शोधतो आहे, जीवनमुक्त कोण आहे असा पानं शोधतो आहे, हे करतो आहे, पाहतो आहे, पण त्याला ते काही सापडत नाही आहे. गंगाळभर जल भरून ठेवलेलं आहे पाण्याचं, उष्ण आणि शीत जल आहे. आणि त्याची भार्या पत्नी 4-4 वेळा विनवते की आंघोळीला पाणी टाकलं आंघोळ करून घ्या, आंघोळीला पाणी टाकलं आंघोळ करून घ्या, परंतु हा ग्रंथातून काही हटत नाही. उत्तर याला सापडत नाही आहे. ब्राह्मण आहे, वाचणार आहे, ग्रंथ वाचतो, ग्रंथाचं माहीत आहे, पण ज्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही आहे. खिन्न होऊन बसलाय, उदास होऊन बसलाय, त्याला त्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही आणि त्याच्यामुळे स्वस्थता वाटत नाही. जोपर्यंत आपल्या अंतःकरणाला जे प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत आपल्या अंतःकरणात स्वस्थता नावाची वस्तू भेटत नाही. जीवनात स्वस्थता महत्त्वाची आहे आणि हे स्वस्थता या ज्ञानाच्या माध्यमातून भेटते. त्याची उदासीनता वाढतच गेली. का उत्तर सापडत नाही? आपण जो प्रश्न पाहतोय त्याचं उत्तर का मिळत नाही? ग्रंथ समोर आहे, इकडून तिकडं चालणं चालू आहे, परंतु त्याला प्रश्नाचं उत्तर सापडत नाही आहे. त्याला पाहिजे आहे जीवनमुक्त. जीवनमुक्तीचा उपाय काय? या जगात असं कोणती गोष्ट आहे की त्याच्याने जीवन मुक्त होऊन जाते, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन राहत नाही. अशा वेळेस काय झालेलं? वाचतोय बराच वेळ झाला, तो ओसरीला बसलेला आहे, त्याच्या पाठीमागे स्वामी येऊन उभे राहिले. शब्द आला, भिक्षा, अशा प्रकारचा शब्द आला. दीक्षा अशा प्रकारचा आवाज गरजला गेला. भिक्षा म्हणतात. नीलभट्टाने दुर्लक्ष केलं. नीलभट्टाच्या कानापर्यंत आवाज गेला, पण नीलभट्टाने दुर्लक्ष केलं. कोणी भिकारी असत, असे बरेच भिकारी येत राहतात, भिक्षा मागत राहतात. दुर्लक्षित केलं, लक्ष दिलं नाही. कोणी दीन असेल, दुबळा असेल, अपंग असेल, दररोज भिकारी येतात आपल्या दरवाजाजवळ आणि भिक्षा मागतात. आजवर कधीच त्यांनी ध्यान दिलेलं नव्हतं. आपण बाई पाहून गेलो, याने लक्षच दिलं नाही भिक्षा शब्दावर. संसार उदास झालेला आहे. ग्रंथाचं शोधन करतोय, जीवनमुक्ताचं लक्षण ढूंढतोय, अंगी येण्यासाठी विचार करतोय. कारण प्रत्येक माणूस बंधनाने बांधलेला आहे, संसाराच्या अधीन झालेला आहे, बंधनाने बांधलेला आहे आणि या बंधातून मुक्त करायचं आहे. बंधनातून मुक्त व्हायचं असलं बाबा तर परमेश्वराच्या भक्तीशिवाय, परमेश्वराच्या ज्ञानाशिवाय कोणताच उपाय आहे जगात बंधनातून मुक्त होण्यासाठी नाही. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही भक्ती करत राहा, देवतेची भक्ती करत राहा, कोणाची तुम्ही बंधनातच आहे. मायेपर्यंतच्या देवतेची भक्ती केली तरी तुम्ही बंधनात आहे. तुम्ही बंधनातून मुक्त होणार नाही, बंधनात युक्तच राहणार, मुक्त होणार नाही. म्हणून तो बंधनाच्या अधीन झालेला होता, संसाराच्या अधीन झालेला होता, आशापात जखळलेले होते. त्याला नात्या गोत्याचं बंधन होतं. आपल्याला सर्व नात्याचं गोत्याचं बंधन आहे, घरदाराचं बंधन आहे. आपल्याला मोकळेपणा कधीच नाही हो. या संसारात आपल्याला मोकळेपणा कधीच दिसत नाही. अविद्येचा बंध आहे, कर्माचा बंध आहे, मळाचा बंध आहे, इंद्रियाचा बंध आहे, शरीराचा बंध आहे, जीवाशी देशाचं बंध आहे. ज्या देशात राहतो त्याचंही बंधन आहे. या देशातून दुसऱ्या देशात गेला तर इथलं पास तिकडे दाखवावं लागते, म्हणजे देशाचं बंधन आहे. समाजाच्या रूढीचं बंधन आहे. आपण कोणत्या समाजाचे, आपल्याला समाज काय म्हणन, या रूढीच्या बांधल्या गेलेल्या आहे, विकल्पाच्या अधीन झालेल्या आहे.
विकल्प रूप क्रियेच्या तो अधीन झालेला आहे. अशा प्रकारचा तो गुरफटून गेलेला आहे. आणि बंध न मिळे आनंद, बंधामुळे आनंद भेटत नाही, बंधामुळे सर्व आपदा येतात. परतंत्रता हाच बंध. देवानी सांगितलं पारतंत्र्य हाच बंध आहे, स्वातंत्र्य हा आनंद आहे. जीवनमुक्तीचा शोध तो घेतो आहे भांडारेकर. आणि जीवनमुक्त कोण करू शकतं हे भांडारेकराला शोधायचं आहे. एक तुम्हाला आठवतं, आम्ही जरी आपले गुरु असलो ज्ञानाने, पण आम्ही मोकळे करू शकत नाही. एक माणूस होता, हमेशा पोथी पुराण ऐकायचा. श्रवण करायचा आवड होती. एका दिवशी पोथीमध्ये निघालं की गुरु केला की मुक्त होतो माणूस, बंधनातून मुक्त होतो. त्याने ऐकलं. मोबाईल कोणाचा जरा बंद करत जा. कसं आहे, आपलं स्वस्थता सर्वांची तिकडे जाते, तेवढ्या केलेला आपण अडथळा येतो. म्हणून कमीत कमी सायलेंट करून घेत जा. आपण ज्या भक्तीमध्ये रमतो त्याच्यामध्ये अडथळा येतो. आणि या 1.5-2 तास जर मोबाईल बंद ठेवला तर काही अडचण नाही. आयुष्यभर आपल्याला मोबाईलच पाहणं आहे. गुरुचं ज्ञान ऐकलं आणि त्याला वाटलं आपणही गुरु करून घ्यावा. गुरु करायला गेला, गुरु शोधला महानुभाव पंथाचा. गुरुकडून उपदेश घेतला, गुरुजवळ राहिला. गुरुला म्हणतो मी पुराणात ऐकलं होतं, गुरु केला की लगेच मोक्ष मिळतो. मला आता मोक्ष द्या तुम्ही. मी मोक्षासाठी गुरु केला. गुरुला वाटलं हा अज्ञान आहे, याला काही कळत नाही. आणि अज्ञानता हा जीवाचा स्वभाव आहे. त्याला जोपर्यंत ज्ञान मिळत नाही तोपर्यंत त्याची अज्ञानता दूर होत नाही. गुरुला वाटलं असं कितीही समजावलं त्याला समजदाच्या पलीकडे हा, याला कृती करून सांगावं लागेल. चाल म्हणे. 2 दोरखंड घेतले, जंगलामध्ये गेले. 2 शेजारी झाड होते. एका झाडाशी त्याला उभं केलं, त्याला बांधून टाकलं. दुसऱ्या झाडाजवळ आपण उभे राहिले, आपण दुसऱ्या झाडाला बांधून घेतलं. शिष्य पाहतोय हा काय विचार आहे, हा काय करतायत. तो वारंवार शिष्या गुरुला म्हणतो हे मला का बांधलं, तुम्ही बांधून का घेतलं, काही कळत नाही मला. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे. म्हणजे काय, अरे तू जसा बांधलेला आहे तसा मीही बांधलेला आहे. तू जसा बंधात युक्त आहे तसा मीही बंधात युक्त आहे. तूही कर्माने बांधलेला आहे, मीही कर्माने बांधलेला आहे. आता तिसरा माणूस रस्त्याने येईल, तो बंधमुक्त राहील, तो आपल्याला दोन्हीला सोडू शकेल, तरच आपण दोघं शिकू. गुरु मुक्त करू शकत नाही ज्याला कधीच बंधन लागलं नाही, जो कधीच बंधनात युक्त झाला नाही, मुक्त आहे, बंधमुक्त परमेश्वर. अशा प्रकारचा परमेश्वर येईल तेव्हा तुला सोडेल. म्हणून या निळभट्ट भांडारेकराला मुक्त जीवन मुक्त पाहिजे होता, जीवन मुक्त पाहिजे होता. आणि तो त्या शोधतो आहे. भिक्षा शब्द आला तरी यांनी दुर्लक्ष केला. स्नानाशी उठलाय, पत्नी वारंवार येते आहे, परत येते आहे की बाबा तुमच्यासाठी स्नानाला पाणी टाकलं, थंड होऊन जाईल, तुम्ही आंघोळ करून घ्या. परत स्वामींचा शब्द गेला भिक्षा, तरी त्याचं लक्ष नाही. तरी तो त्याच्या ग्रंथामध्येच
पाहतोय. शेवटी देवाला वाटलं याला जे पाहिजे ते उत्तर भेटत नाही. अरे भट्टो, तू जो शोधतोय ना ते मागील फांकी पहा. तुला जे पाहिजे आहे ना ते उत्तर मागच्या पानावर आहे. असा शब्द मागून आला. तुला जे पाहिजे ना ते तू पुढे गेला, मागचं शोध. आदेश केला नीळभट्टाला, मागील फांकी पहा. ब्राह्मणाने ऐकलं. ब्राह्मणाच्या कानावर ते शब्द गेले. ब्राह्मणाला वाटलं कोणीतरी काहीतरी जाणकार सांगतोय आपल्याला. मागचं पान उलटलं ग्रंथाचं. चकित झाला ब्राह्मण. ब्राह्मण चकित झाला. का चकित झाला? अचूक मित्र उत्तर मिळालं. त्याला जे पाहिजे होतं ते उत्तर मिळालं. तसं जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्ट पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. संसारातला प्रत्येक माणसाला वाटतं आपण पुढेच जाऊ. मागील फांकी पहा. मागचं कर्म शोधा तुम्ही. मागच्या कर्मात तुम्हाला काय झालेलं आहे. फक्त पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. जसं याला जीवनमुक्त पाहिजे होतं त्याचं उत्तर मागं चाललं गेलेलं होतं. हा पुढं चालला गेला होता. पुढचा शोध नका घेऊ. जीवनामध्ये मागचा शोध घ्या. प्रत्येक गोष्टीत मागच्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आपण जीवनामध्ये जेव्हा पाऊल टाकतो ना तेव्हा मागचं जीवन शोधायला पाहिजे, पुढचं जीवन नाही शोधायला पाहिजे. आपण हमेशा पुढचं जीवन शोधतो म्हणून दुःखात पळतो, संकटात पळतो. आणि त्या ब्राह्मणाला मागचं उत्तर मिळालं. मागील फांकी पहा, मागच्या पानावर पहा असं म्हटल्यावर आश्चर्यचकित झाला. आणि कोण आहे म्हणून त्यांच्याकडे पाहतोय. आता पाहतोय 4 वेळा भिक्षा शब्द उच्चारला तरी पाहिलं नाही. परंतु आता न सुद्धा मागील फांकी पहा असं म्हटल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं. आणि प्रश्नाचं उत्तर त्याला मिळाल्यानंतर तो जेव्हा मागं पाहतो आहे विस्मय झाला. आतापर्यंत मागं पाहिलं नाही. भिक्षा शब्द आल्यावर त्यांनी असा विचार केला, भरंग असन, भिकारी असन, अपंग असन, कोणीतरी हमेशा येतच राहतात. या दृष्टीने त्यांनी मागं पाहिलं नाही. परंतु आता अचूक उत्तर मिळाल्यानंतर जेव्हा मागं पाहतो आहे तो विस्मय झाला, आश्चर्यचकित झाला. उत्तर ऐकल्यानंतर आश्चर्यचकित झाला. म्हणे औचित झालं. माझ्या प्रश्नाला यांनी जाणलं. माझा कोणताही विचार अंतकरणात होता तो याच्या अंतकरणात कसा गेला आणि याला कसं कळालं. माझ्या मनाची जिज्ञासा याला कशाला कळाली. जाणता कोण? हा कोण आहे? जाणणारा कोण आहे? माझ्या अंगणात येऊन ठाकला, माझ्या अंगणामध्ये उभा राहिला, भलंग देशे प्रगटला, भिकारी होऊन माझ्या अंगणात प्रगटतो आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे. म्हणजे हा काही साधारण असेल का हो? हा साधारण असेल? भिक्षा पात्र सुद्धा नाही याच्याजवळ. हाताने भिक्षा मागतोय, हातात भिक्षा मागतोय. आपलं पुराण फुटकं आहे. आपण पुराण शोधतोय आणि उत्तर देणारा आपल्या मागे उभा आहे. ज्याने एकही ग्रंथ आपल्या समोर वाचला नाही आणि आपल्याला ज्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर तो देतो आहे. निष्कांचन आहे, कोणत्याच प्रकारची अपेक्षा नाही. अवयव पाहिले तर रेखीव आहेत, सौंदर्याचा पुतळा आहे. आप्तपणाचा पूर्ण भाव आहे, सर्व आप्तृत्व त्याच्याजवळ आहे. देण्यासाठी मागं उभा आहे. तो भिक्षा नाही मागत आहे, तो तृप्त काम आहे. त्याला भिक्षा मागण्याची गरजच नाही आहे. तो क्षणभर थांबला, परत सवेच परत चालला. आमचे स्वामी परत निघाले, आपल्या मार्गाला लागायला लागले. शीघ्र धावला भांडारेकर,
काही विचार न केला. आंघोळ करायला पाणी टाकलेलं, सकाळची वेळ आहे, एकच धोतर अंगावर आहे. बाईने 4-4 वेळा सांगितलं की पाणी टाकलं आंघोळ करा, पाणी टाकलं आंघोळ करा, काही केली नाही. परंतु ज्याला ते प्रश्नाचं उत्तर मिळालं त्याच्यापासून ते भिक्षा शब्द ऐकल्यानंतर याला भिक्षा तर वाढलीच नाही. परंतु जेव्हा स्वामी क्षणभर एक उभं राहिल्यानंतर जेव्हा वापस निघाले आहे तेव्हा तो स्वामींच्या मागं भांडारेकार धावलेला आहे. भांडारेकार त्यांच्या मागं लागलेला आहे, शीघ्र धावलेला आहे. मस्तक स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. मार्ग प्रेरक. आतापर्यंत मला अनेक प्रकारचे मार्ग मिळाले, पण ज्या मार्गाने जावं, ज्या रस्त्याने जावं, ज्या रस्ता मी अंगी करावा तो रस्ता मला आज भेटला, आतापर्यंत भेटलेला नाही आहे. मनाला का जातो दूर? आता तू माझ्यापासून का दूर जातो आहे? मद सोडून मला का सोडून जातो? प्रभू मदती पाशी असो, तू माझ्याजवळच राहा आणि माझे फिटले शंकेचे बिडे, माझ्या आतापर्यंत जी शंका होती ती फिटली. जीवनमुक्त पहिल्यांदा पाहिला. माझा जो प्रश्न होता की जीवनमुक्त कोण आहे, तो जीवनमुक्त मी तुला पहिल्यांदा पाहिलेला आहे. माझ्या प्रश्नाचं कोळं संपलं. अनेक प्रकारचे प्रश्न माझ्या अंतःकरणात होते, त्यापैकी हा एक होता आणि हा शेवटचा प्रश्न माझ्या अंतःकरणातून निघून गेला. माझ्या शंकेचं निरसन झालं. आता कोणीकडे जाताय तुम्ही? मला बंधनात टाकून कुठं जाता? मी तुमच्या श्रीचरणाचा भ्रमर आहे, तुमच्या चरणाजवळच राहील. आनंद पराग जन्मभर, तुम्ही आनंदाचा सुगंध आहे. पराग म्हणजे सुगंध आहे आणि जन्मभर तुमचा सुगंध आम्हाला येत राहावा. आनंद सेवन, तुझ्या आनंदाचं सेवन करेल. करुणा निधाना परमेश्वरा, तुझ्याच सवय येईल. मी काही कुठं जात नाही, मी तुझ्या मागच येतो. सकाळची वेळ आहे, किती विचार करायसारखी गोष्ट आहे की अतिशय श्रीमंत असलेला नीळभट्ट भांडारेकर काही ग्रंथ वाचत होता, विद्वान होता, सर्व काही कळत होतं, अन्नशास्त्राची पूर्ण जाणीव होती, परंतु त्याला जीवनमुक्त कळालेला नव्हता. आणि जीवनमुक्त कळाला तो परमेश्वराच्या एका शब्दातून. भट्ट मागील फांकी पहा, फक्त मागच्या पानावर पहा. आणि तो काही विचार केला नाही. बायको दारात उभी आहे, 10 वेळा म्हणते की बा पाणी ठेवलेला आंघोळ करा. असा असलेला भांडारेकर, अशी स्थिती असलेली, तो म्हणतो तुमच्या सवय येईल. पत्नीला विचारायची गरज पडलेली नाही आहे. पत्नीला विचारून जावं अशी गरज नाही, पोराला विचारून जावं अशी गरज नाही, संपत्तीचा वारसदार कोणाला लावून द्यावं अशी गरज नाही. तशाच कपड्यासगट तुझ्यासोबत येईल, तुमच्यासोबत येईल, तुझी सावली होऊन राहील. मी देवा तुझ्या सेवेत कायम स्वरूपी तुझ्या सावलीमध्ये राहील. बिंब प्रतिबिंब सोबती, जसं प्रतिबिंब आपल्या सोबत राहतं तसं मी तुमच्या सोबत राहील. भक्त हा विश्वपती, मी अंगावय स्थिती, मी भक्त होऊन राहतो आणि तुझा अंगवळी कार सेवा करतो, अशा प्रकारचं होऊन वर्तेल असं देवाला त्यांनी स्वामींच्या श्रीचरणावर मस्तक ठेवलेला आहे. स्वामींना विनर्थ करतो आहे. शब्दार्थाचा एकच जीव आहे, तसा भक्त आणि देव असा योगायोग आलेला आहे. श्रीचरणी भाव सदैवी असे, माझा भाव तुझ्या श्रीचरणाजवळ सदैवी राहील. 24 तास मी तुझा भाव कमी होऊ देणार नाही. अशा प्रकारचा भट्ट हृदय भट्टाचं हृदय गहिवरलेलं आहे आणि आसवाचे बाण डोळ्यामधून धारा वाहत आहे, अश्रुधारा वाहत आहे. स्वामींचं श्रीचरण त्यांनी धुतलेलं आहे त्या आसवेच्या माध्यमातून. पतीची पाहुणी रुदना, पती रळतो आहे, पत्नी पाहते आहे. आतापर्यंत कधी रडला नाही पती. पत्नी पाहते आहे, धावतची आली, पळत आली. ललना म्हणजे पत्नी अंतकरणात दुःखी झाली. पाहून पतीला काय कोणतं संकट आलं पतीला की रडत आहे. तिला काही कळालं नाही, तिला काहीच माहीत नाही याच्यातलं, तिला काहीच गंध नाही याच्यातला.
कोणतं संकट आलेलं आहे म्हणून पत्नी, आमचे पती रडताय. काय झालं ओक्तं? हा धैर्याचा मेरू तुटला. आतापर्यंत धैर्यवान असलेला हा नीळभट्ट भांडारेकर कसा काय तुटला मला काही कळत नाही आहे. ती विनवी सर्वज्ञ राहायला, ती पत्नी देवाला विनवते आहे की मी नीळभट्टाची जाया, मी नीळभट्टाची पत्नी आहे. काय झालं माझ्या स्वामीला, आमच्या पतिराजाला काय अडचण आली, एवढं दुःखात रडत आहे. एवढं त्यांच्या अश्रू मी आतापर्यंत आयुष्यात कधी बघितल्या नाही. इतक्या वर्ष मी त्यांच्याशी संसार केला, पण त्यांच्या डोळ्यात अश्रू कधी आलेलं नाही, आणि आज अश्रू आलं. काय झालं माझ्या स्वामीला मध्ये सांगावं. आमच्या स्वामी चक्रधांची ती हात जोडून विनंती करते पत्नी, मी त्याची अर्धांगिनी आहे. सर्व थैव अनुगामिनी आहे, प्रत्येक त्याच्या आज्ञेवर चालणारी आहे मी. आतापर्यंत त्याची आज्ञा भंग केलेली नाही. अनुगामिनी आहे, त्याच्या अर्थावरच त्याच्या आज्ञेवरच चालणारी मी आहे. आज त्यांच्या नाही मी असू, आज त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. खूप वाईट वाटतंय मला. काय झालं, काय आपदा आली, काय आपत्ती आली, माझं काय चुकलं, काय माझं चुकलं म्हणून ते अश्रू हे करताय. म्हणून अशा प्रकारचं प्रश्न स्वामी चक्रधांना येतो. धैर्य मंडपाचा खांब होता. आतापर्यंत संसारामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेस त्यांनी मला धैर्य दिलं आहे. हा धैर्याचा खांब होता. या खांबावर आमची संसाराची बिल्डिंग उभी होती, आणि हा खांबच पडल्यासारखा झाला. काय की गांभीर्य, करुणा कर जगतपती, पतिव्रते सांगे निवृत्ती. पतिव्रता सांगते की सांगा मला काय आहे, याशी द्यावी प्रतिती भिक्षे मिशे पातळी. ऐकोनी प्रभूचे वचन. प्रभूचं वचन त्या ऐकलं. भट्टाचे विसरले बाण. ते म्हणे त्यांना जे पाहिजे होतं ते फक्त मी सांगितलं. भट्टो मागेल फांकी पहा, असं वचन त्यांनी ऐकलं. ग्रंथ वाचत असताना त्याला ज्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं ते त्याला उत्तर भेटत नव्हतं. मी फक्त म्हटलं भट्टो मागेल फांकी पहा. ते त्यांनी मागच्या पानावर पाहिलं, त्यांना मिळालं, आणि त्यांना मिळाल्यानंतर भट्टाचं विसरलं भान विसरून गेला. तेव्हा तो म्हणतो भिक्षा घेऊन जा. भांडारे काय काय म्हणतोय, भिक्षा मिशे पातले, भिक्षाच घेऊन जा. तुमच्या करपात्री भिक्षा घालतोय मी, पण माझ्या आयुष्याची भिक्षा घाल. मी भिक्षा भाकरीची घालत नाही, भाजीची घालत नाही, कशाची नाही. तुम्ही भिक्षेसाठी आले आहेत ना, तुम्ही भिक्षा शब्द उच्चारला ना, तर माझं आयुष्यच तुमच्या करपात्रामध्ये घालतोय. ही भिक्षा आहे माझी, हे घ्या, तुम्ही भिक्षा स्वीकार करा. आयुष्याची भाकरी तुमच्या पदरात, तुमच्या हातात मी देतो आहे, अर्पण करतो आहे, संकल्प सोडतो आहे. त्याचपासून मी तुमचाच राहील. माझ्या भावनेची आरोग्यना करा. माझ्या भावाची भावना ज्या आहेत, ज्या अनावर आलेल्या आहेत, त्या भावनेची आरोग्यना करा. स्वीकारावी जनार्दना. जनार्दना परमेश्वरा स्वीकारा. भावगंधाच्या सुमना. सुमन पुष्पाला म्हणतात, आणि पुष्परूप सुगंध हा भावाचा आहे. पुष्पाचा सुगंध आपण देवाला अर्पण करतो. देवाला भावाचा सुगंध पाहिजे, भक्तीचा सुगंध पाहिजे. तो भक्तीचा सुगंध मी अर्पण करतो आहे, स्वीकारावे. परमेश्वरा हा सुगंध तुम्ही स्वीकार करा. कलाचे नागपान. नागविलेचे पानं नाही आहे माझ्याकडे. हाताचेच पानं मी तुम्हाला अर्पण करतो आहे. नारळ नाही आहे माझ्याकडं. पानं हातरूपी पानं देतो आहे, कररूपी पानं देतो आहे.
माझ्याकडे नारळ नाही आहे, नारळ फळ वाहिलं तर ते नाही आहे, मस्तकची श्रीफळ करून हे मस्तक, हे पानं आणि हे नारळ तुला समर्पित करतो. सुपारी ठेवायची आहे त्याच्यावर, निश्चयाची सुपारी देतो. निश्चय मनापासून निश्चय करतो की आजपासून तुझाच राहील. मला प्रश्नाचं उत्तर मिळालं, आजपासून तुझाच राहील. याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात एकनिष्ठता, याला म्हणतात अनुसरण. स्वामी चक्रहांच्या एका शब्दामध्ये त्याच्या अंतःकरणात इतका बदल व्हावा. भट्टो मागेल फांकी पा, हजारो वेळा आम्ही तुम्हाला सांगत गेलो, सृष्टीमध्ये प्रपंच अनित्य आहे, पण आपल्याला काही फरक पडत नाही. आमचे बाबा हमेशा सांगतात तुम्हाला की ऐका, पोथी ऐका, श्रवण करा, सेवा करा, दास्य करा, आरती करा, आमच्या वेळेस आरतीला या. पण आपण ते करू शकत नाही. काय जीवन आहे आपलं? भांडारे काळाचा आदर्श तुमच्या अंतःकरणात उतरवा. 10% तर उतरवा, नाही 100% उतरवत, 10% उतरण्याची गरज आहे. आपण पोथीला बसतो, 4 वेळा उठतो, 4 वेळा बसतो, 4 वेळा उठतो. तुमच्यासमोर पोथी करणारा एकदाही उठत नाही. तोही तुमच्यासारखाच जीव आहे, पण आपली तल्लीनता तशी नाही आहे. आपली आत्मप्रीती ईश्वराजवळ नाही आहे. आपण त्या धरतीचे नाही आहे. त्या धरतीचं बना, भांडारेकारासारखा निश्चय करा, निश्चयाची सुपारी ठेवा, नक्कीच तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील. काही गरज नाही देवाला मागायची. आपला भाव तिथपर्यंत व्यक्त करा. देव अज्ञान थोडं तुम्ही सांगावं आणि देवाने करावं. देव सांगकाम्य नाही. तुमचा भाव फक्त देवापर्यंत, निश्चयाची सुपारी भांडारेकारासारखी देवाच्या चरणी अर्पण करा, भावाचा विडा द्या. असं जर केलं तर निश्चितपणे आपलंही जीवन सफल होईल. गंगाळा भर जल ठेविलं, आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे, संकल्प वारी सोडले, आता हे पाणी संकल्पाला सोडून देतो. आता मागे न फिरे पाऊले, मी आता परत घरी येणार नाही. मला माझ्या जीवनाचं उत्तर मिळालं, मला माझ्या जीवनात जे पाहिजे होतं ते मिळालं. आता मी परत येणार नाही, परत पावलं ठेवणार नाही. हे दयाळ परमेश्वराचा झालो. असं भट्टाचे विचार ऐकलेले आहे. नीळभट्ट भांडारेकाराचे विचार ऐकलेले आहे. पत्नी जागे स्थिर झाली. पत्नी बी किती आज्ञाशील हो. आताच्या कंडिशनला जर एखाद्या पतीने संन्यास घ्यायचा उठला आणि त्याने जर घेऊन टाकला तर पत्नी चप्पल घेऊन आल्याशिवाय राहत नाही. मला न विचारता केलं. परंतु पूर्वीच्या काळातली सुशीलता, पूर्वीच्या काळातले जे पती पत्नीचं नातं किती सुंदर आहे. इतकं सुंदर नातं की त्यांनी विचार करा, ती पत्नी जागी स्थिर झाली, तिथल्या तिथंच थांबली हो, परत थांबली नाही. म्हणे आटोपला संसार. संसार या ठिकाणी आटोपलाय. ते नाही आहेत, आनंदाने आज्ञा दिली. पती स्वभावाची कल्पना, पतीचा स्वभाव तिला माहित होती. पतीच्या स्वभावाची त्या लढण्याला हे होती दृढ निश्चय त्याच्या मनात. त्याचा प्रत्येक निश्चय हा दृढ राहायचा. संसारामध्ये घेतलेला प्रत्येक निर्णय त्याचा यथार्थ राहायचा, दृढ राहायचा. ज्या निर्णयामध्ये तो कधी बदलत नव्हता. आपले निर्णय 100 वेळा बदलतात, पण त्याचा निर्णय कधीही बदललेला नाही. देखिला सदैव. आता एकची उरली असं, आता एकच आस उरली आहे. तिने प्रार्थावे योगे प्रार्थिले देवास. तिने स्वामी चक्रहांनी प्रार्थना केली, देवाच्या समोर प्रार्थना केली की बुवा समज द्यावी नाथा, समज द्या तुम्ही नाथाला. अबलेच्याला सोडून चालले. तो म्हणाला योगेश्वर याचा महान अधिकार. योगेश्वर म्हणतो तू काही अडवू नको, याचा महान अधिकार आहे. याच्या परमेश्वर प्राप्तीला जाण्याचा, संताचा सहवास मिळण्याचा, परमेश्वराचा सहवास मिळण्याचा महान अधिकार आहे.
आणि स्वतः ईश्वर चालून आलाय घर. आरता ते परमेश्वर वादोवादी दिवशी. असं एक सूत्र आहे स्वामींचं की परमेश्वर आर्तवंताच्या घरी जातात, शोधून काढतात. त्याला हे प्रत्यक्ष उदाहरण आहे नीळभट्ट भांडारेकर. त्याच्या घरी गेले, त्याला शोधून काढलं. ईश्वर चालून आला घर. याचसाठी आलाय तू सद्भक्ताची अर्धांगिनी. तू या सद्भक्ताची, या भक्ताची अर्धांगिनी आहे. सत्कार्याची गवसणी. चांगल्या कार्य तू याच्याकडून करून घेतलेलं आहे. विशाल जीवा भावाने जपली. आतापर्यंत एक रूपाने तुम्ही हे नातं जपलं. आता ज्याचं होतं तो घेऊन चाललं. शब्द आहे त्याचे. पत्नीने विचारलं तुम्ही कुठं चालले? तेव्हा भांडारेकरांनी उत्तर केलं, आतापर्यंत मी तुझा होतो. आजपर्यंत तुझ्यासाठी मी जन्म दिलेला होता. आजपर्यंत तुझ्यासाठी जे काही कार्य होते ते केले. पण आजपासून याचा झाला. आजपासून माझं जीवन याच्यासाठी, पुढची जीवन याच्यासाठी. अशा प्रकारचा उत्तर भांडारेकरांनी पत्नीला दिलेलं आहे. पत्नी त्या ठिकाणी फिरावून गेलेली आहे, थांबलेली आहे. समजून घे, विरह दुःख तुला होईल, सहन होणार नाही. भक्ताशी सोबत घेऊन चाललेला आहे प्रभू. परंतु परमेश्वर भक्ताला घेऊन चाललेला आहे. आणि तो परमेश्वर कसा आहे, ज्याच्या गुणाचा निधी आपण वर्णन करू शकत नाही. नीळभट्ट भांडारेकर भाग्यवान आहेत, ज्याचं नाव नीळ आहे. नील आहे सर्व. नील आपल्याला समजत असेल की आपण एखाद्या बँकेचं कर्ज घ्यावं, कर्ज भरावं आणि मग म्हणतात, आपण लोकांना सांगतो आम्ही नील झालो, आमच्या अंगावर एकही रुपयाचं कर्ज नाही. याला नील म्हणतात. तसा हा नीलभट्ट आहे. यांनी सर्व संसाराचं कर्ज उतरून टाकून नील झालेलं आहे. आणि नील होऊन परमेश्वराच्या भक्तीमध्ये रममान झालेला असा तो नीलभट्ट स्वामींच्या सन्निधानाच्या अपेक्षा करतो आहे आणि सन्निधानामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आहे. गंगेच्या जवळ राहावं, गावाहून गावा गमन करावं, या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला जात राहावं. या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला असं आपल्याला जात राहावं, हा स्वामींचा उद्देश आहे. आणि गावाहून गावाला जाण्याचं कारण काय? आपण एका ठिकाणी का थांबू नये? आपण एका ठिकाणी का वास्तव्य करू नये? म्हणून ते सांगतात आहे की का करू नये, तर माणसाचे तुटले मन. एका गावाला राहिलं, एका ठिकाणी राहिलं, एका ठिकाणी वास्तव्य केलं की आपलं काय होतं, मन खराब होतात. आणि या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला राहिलं की मन तुटत नाही. गढूळ मन राहत नाही, निर्मळ होऊन जातं. संकोच फेडून टाकतात. सरळपणाची संस्कृती, आचार विचार सरळपणाचा येतो. विभिन्न वाटा आपल्याला रस्त्यात दिसतात. ममता आपली शिकवण करते. ज्ञानचक्र तो चक्रपाणी सांगत होता. गोंडवाड्यामध्ये राहिलेला देव, त्याने गोंड लोकांना दिलेलं परमसुख, इकडून तिकडं जावं, इकडून तिकडं जावं, अशा प्रकारचं एकाच मताचे धडे परमेश्वराने द्यावे आर्तवंताला. सोबत भांडारेकर निघालेले आहे. अलभ्य लाभ त्या भांडारेकराला झालेला आहे. प्रभू भेटलाय. चालतं बोलतं मंदिर प्रभू परमेश्वर त्याला भेटलेला आहे. आणि तो देवाची सेवा करतो, परमेश्वराची सेवा करतो आहे.
परमेश्वराच्या सन्निधानात आहे. आजपासून मी सर्व आयुष्य परमेश्वराला अर्पण करेल असा निग्रह केल्यानंतर तो प्रभूच्या सोबत इतका राहतो आहे की कोणत्याच वेळेस प्रभूंना सोडत नाही. त्याला वाटतं चालतं बोलतं विद्यापीठ आपल्या सोबत आहे. सर्वज्ञांची सेवा करतो आहे. भिक्षेला जातो आहे नियमितपणे. देव जिथे उठतील बसतील त्यासाठी आसन रचतो. स्वामी श्री चक्रहांच्या पदक्षालन करतो आहे. त्याच्याच बोलीने बोलावं, त्याच्याच दृष्टीने पाहावं अशा प्रकारचा प्रभू हास्याचा फुलोरा, त्याप्रमाणे तो वर्तन करतो आहे. तो अचिंत्य भगवान पश्चात्प्रहरी उठतो, 3 वाजता उठतो, चिंतन करतो. महादाईसानी आमच्या स्वामींना विचारलं, जिजी तुम्ही चिंतन करा आम्हाला सांगता. आम्ही चिंतन करतो, ठीक आहे, आम्ही तुमचं स्मरण करतो, पण बाबा तुम्ही सकाळी उठून चिंतन करता. बाबा गोसावी आम्ही गोसावे ते चिंतती, गोसावी काही चिंतती, बाबा ते चिंतती, बाबा काही चिंतती असे बाईसाई म्हटलेले. तेव्हा महादाईसाच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे, बाई तुम्ही आमचं चिंतन करता, पण आम्ही हे सकळ जीवाते चिंत. सकाळी 3 वाजेपासून 6 वाजेपर्यंत परमेश्वर आपल्या सर्वांचं चिंतन करतात. 1 प्रहरभर स्वामी सर्वांचं चिंतन करतात. आपण झोपीत आहात, जागी आहे, आपल्यावरून नजर परमेश्वराची चालली आहे. परमेश्वराची नजर आपल्यावरून गेली. आपण ज्या दशेत आहे, झोपलेलं असलं तर परमेश्वराच्या त्या चिंतनाला आपण मुकलो. म्हणून देवाने सांगितलेलं आहे, पश्चात्प्रहरी उठी दे, सकाळी उठाव, परमेश्वराचं चिंतन करा, परमेश्वराचं नामस्मरण करा. सेवेच्या माध्यमातून करा, नामाच्या माध्यमातून करा, जरूर करा, पण सकाळी उठल्यावर करा. तो परमेश्वर सर्वांचं चिंतन करणारा आहे. बाईसाने विचारलं आहे, बाबा आम्ही बाबाचे चिंतू, बाबा काही चिंतती. बाई हे श्री प्रभूची थापचे. आम्ही गोविंद प्रभू बाबांनी आम्हाला जे थाप मारले, गुरुचं जे आहे ते गुरुचं चिंतन देवानी सांगितलेलं आहे. प्रातः स्मरणी आपण गुरुला लावतो, तर गुरुला एकदा हृदयात सकाळी आठवायला पाहिजे. का? तर गुरु हा निमित्त आहे. ज्या गुरुने आम्हाला देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवला, ज्या गुरुच्या माध्यमातून आम्ही देवापर्यंत पोहोचू, त्या गुरुला सकाळी एकदा वंदन करणं गरजेचं आहे. म्हणून त्या गुरुला वंदन करून ईश्वराचं चिंतन करणं सकाळच्या वेळेस अत्यंत उत्तम आहे. आणि अशा माध्यमातून तो भांडारेकार पश्चात्प्रहरी उठायचा, स्वामींचं चिंतन करायचा, स्वामी सकळ जीवाचं चिंतन करायचे, आणि नरकस्थानी असलेले जे जीव आहेत ते सुखावले. तेवढ्या 1 प्रहर मध्ये ते नरकामध्ये नित्य नरकामध्ये जे जीव आहेत त्यांना थोडंसं सुखाचा, दुःखाच्या अभावी सुखाचा अंश मिळत होता. हे त्या चिंतनाचा फायदा आहे. आणि आपण जर झोपून राहिलो, आपण जर परमेश्वराचा आठव केला नाही, आपण जर परमेश्वराचं नामस्मरण केलं नाही सकाळी उठून, तर आपली गत काय होईल? हे विचार करणं आपल्यालाच आहे. म्हणून सुख हे अधीन झाले आनंद मंदिरी, पाहुनी त्याचे लीळा वैभव. स्वामी चक्रांचं लीळा वैभव पाहिल्यानंतर भक्तीचा, भावाचा फुलोरा फुरलाय आणि अनुभव यायला लागलेला आहे भांडारेकराला, की जीवनामध्ये आपल्याला भेटला देव, फक्त मागील फांकी पहा असं उच्चारल्यानंतर देव आम्हाला भेटला
आणि माझं जीवन सफल झालं. अनुभव जे ग्रंथाबिरी वाचले, आतापर्यंत ग्रंथ वाचत गेलो, खूप ग्रंथ वाचले, अनेक ग्रंथ वाचून वाचून कंटाळलो, परंतु कुठंच काही प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही. परंतु ईश्वराने एका शब्दात सांगितलं आणि तो ईश्वराचा देह साकारला. भट्टो मागील पांकी. प्रत्येकाने जीवनामध्ये मागचा विचार करा, मागचं पहा. आपण आपल्या जीवनातलं मागचं पाहत नाही आणि पुढं धडका मारत चालतो. त्याच्यामुळं आपण प्रत्येक नरकाला प्राप्त होतो. पुढचाच विचार करतो, मागचा विचार करत नाही. म्हणून मागं पहा. मागं परतून फिरून पाहण्याची जीवनामध्ये अत्यंत गरज आहे. कारण आपण मागं आता आपण भक्ती करतो आहे, हे करतो आहे, ध्यान करतो आहे, स्मरण करतो आहे, तरीही आपण लोकांना सांगतो मी खूप काही केलं, पण देवाने माझ्याकडे लक्षच दिलं नाही, म्हणून मी दुसरीकडे वळलो. या देवाने काही परीक्षा पाहिली माझी, म्हणून मी दुसऱ्या देवाला वळलो, असंही लोक म्हणतात. बाबांनो, काय पाहिलं तू, काय केलं तू? फक्त पुढचंच पार गेला, आताचा करत पार गेला. मागचा कधी जीवनामध्ये विचार केला का की मागं काय केलं? कर्म हे हसून केल्या जातात, पण भोगताना रडावं लागतं. आणि जेव्हा भोगताना रडण्याची पाळी येते तेव्हा परमेश्वराला दोष देऊन काय फायदा? परमेश्वराने काय केलं? तुझंच कर्म तुला भोगावं लागणार आहे. म्हणून मागच्या जीवनाचा विचार करा. भांडारेकारासारखा भांडारेकाराने भट्ट मागील फांकी पा, मागच्या जीवनाचा विचार केला, मागचं त्याला कळालं आणि त्याचं जिथं हे होतं मुक्त लक्षण, तिथं चिंता त्याची पळून गेली. तेव्हापासून त्याची चिंता निघून गेली. केवळ प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर नांदायला लागली. भौतिक सुख जे होतं ते दूर झालं आणि परमेश्वराचं ऐश्वर पळवटलं. अष्टगुणांनी तो सुंदर झाला. पूर परमेश्वराचं मुक्त विचार, मुक्त जीवन. परमेश्वराचे विचार कसे आहे? मुक्त आहे. जीवन कसं आहे? मुक्त आहे. विचारही मुक्त आहे, जीवनही मुक्त आहे. हे असं आहे तर असंच आहे. हा ग्लास आहे तर हा ग्लासच आहे, याला तांब्या म्हणणार नाही. परंतु आपले कंडिशन अशी आहे समाजात, अन्यथा ज्ञान. कशाला काय म्हणू आपण काही सांगता येत नाही. पण आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की मुक्त विचार पाहिजे, मुक्त जीवन पाहिजे. जे जैसे असले ते तैसे जाणू दे. जी परिस्थिती, जी वस्तू ज्या स्थितीत आहे, माणूस आहे तर माणूसच म्हणा, स्त्री आहे तर स्त्रीच म्हणा, पशु आहे तर पशुच म्हणा, गाढव आहे तर गाढवच म्हणा, ग्लास आहे तर ग्लासच म्हणा, तांबे आहे तर तांब्याच म्हणा. जे जसं आहे, देवता आहे तर देवताच म्हणा, परमेश्वर आहे तर परमेश्वरच म्हणा, जीव आहे तर जीवच म्हणा, प्रपंच आहे तर प्रपंचच म्हणा. जे जैसे असेल, जे ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत जाणणं, याला ज्ञान म्हणतात. हे स्वामींचे मुक्त विचार आहे, मुक्त जीवन आहे, जे स्वामींनी आपल्यासाठी देण्याचा प्रयत्न केलेला. जे भांडारेकाराला मिळालं मागतो मागील फांकी पहा, त्याचं स्वच्छ विचार, स्वच्छ जीवन, स्वच्छ मुक्तता ही त्याला मिळाली. निकोपतन, कोणत्याही प्रकारची व्याधी होणार नाही तुम्हाला, तुम्ही जर परमेश्वराचे झाले तर. आमच्या स्वामींनी सांगितलं तुमचे महारोग न ती मोठमोठे रोग बाधणार नाही. तुम्ही परमेश्वराचे तर वा परमेश्वराचे होऊन पहा, एक निष्ठतेने वा. निकोपतन, शरीर सुद्धा निकोप मिळेल, मन सुद्धा निकोप मिळेल. ज्या मनामध्ये कोणती कलुषित भावना नसणार, कलुषित विचार नसणार, ज्या मनामध्ये ज्या विचारांमध्ये कोणती घाण नसणार, मिसळून या अलिप्तपण आपण त्या परमेश्वर त्याच्यामध्ये मिसळून, तुमच्यामध्ये मिसळून अलिप्त आहे, की जो कोणत्यामध्ये असून सुद्धा वेगळा आहे. व्यापक असून आत्मक आहे, व्यापक आहे, आत्मक आहे आणि तुमच्यामधून वेगळाही आहे. असा नीळभट्टांनी देव पाहिला. नीळभट्टांनी असं पाहिलं देवाला. आपण कोणाला पाहणार? आपण काय पाहणार? आपण कधी पाहत नाही. नीळभट्टे पाहिला देव.
नीळभट्टाने हा देव पाहिलेला आहे, शोधलेला आहे, त्याला हा देव मिळालेला आहे. आनंदाच्या आनंदाला डोह आले, आनंद आणि आनंदाचा डोह. आनंद म्हणतात ज्या ठिकाणी दुःखाचा लवलेश नाही, किंचितही दुःख नाही. सुख म्हटलं की दुःख आहे. देवता सुख देतात, त्याच्यासोबत दुःख देतात. परमेश्वर मात्र सुख देतच नाही, परमेश्वर आनंद देतात. ज्या आनंदामध्ये किंचितही दुःखाचा अंश नाही, आनंद डोहो, आनंदाचा डोह आहे. आणि या हृदयाच्या भूमीत तो वर्षाव करतो आहे, हृदयाच्या भूमीत आपल्याला टाकतो आहे. जसा पावसाचा वर्षाव होतो त्याप्रमाणे परमेश्वर आनंदाचा वर्षाव होतात. होय, आनंदाचा वर्षाव होतो. किरण सुद्धा आनंदाचे आहे, प्रकाश सुद्धा आनंदाचा आहे. आणि परमेश्वराला एकच घेणं, आनंदासाठी देणे घेणे, परमेश्वराचा एकच उल्लेख आहे, एकच व्यसन आहे की तुमच्या सर्वाला हे दुःखातून मुक्त करावं. तुम्ही जे दुःखात आहेत या दुःखातून तुम्हाला आनंदात न्यावं, हाच परमेश्वराचा उद्देश आहे. याच्यासाठी परमेश्वर आलेला आहे, याच्यासाठी परमेश्वर या जगात आहे. आणि तो भांडारे काळाला आपल्याला कळो अगर नको कळो, तो भांडारे काळाला करावा. कारण दुःख हे सदोदित माणसाला दुःखच देतं. दुःखाने रडतीच यावे, दुःखाने रडत येते. आनंदासवे सुखी व्हावे, सुखाचे रूप व्हावे आनंद रूप. परमेश्वर कसा आहे? दुःखाने रडत यावे, दुःखाने रडत परमेश्वराजवळ येतात, मंदिरात येतात, देवाजवळ प्रार्थना करतात, क्षमायाचना करतात, मला दुःख आलेलं आहे, आणि आनंदासवे परत जातात. जाताना वापस आनंद घेऊन जातात, सुखी व्हावे यासाठी जातात. कारण आमच्या स्वामींच्या चरित्रात एक चरित्र आहे, एक डोबेग्रामचं चरित्र आहे. एक माणूस होता, त्याला 5 मुली होत्या, वैभवशाली, सर्व वैभवशाली होतं. पण तुम्हाला सांगितलं की क्षण काळ हा विचित्र आहे. कोणत्या वेळेस काय घडेल संसारात कधीच सांगता येत नाही. या 5 मुलीचं लग्न झालेलं आहे. 5 मुली चांगल्या घरी सुखी संपन्न घरी गेलेल्या, तोही सर्व सुखी संपन्न आहे. पण संसार असा टिकतच नाही. तो सारखा कधीच कोणावर राहत नाही. संसार हा एका प्रकारचा राहतच नाही. क्षणामध्ये सुख येतं, क्षणामध्ये दुःख येतं, क्षणामध्ये काय. योग असा उलटा. की त्या एका मुलीचा पती वारला, विधवा झाली. पूर्वीच्या काळात असं होतं, विधवा झाली की घरी आणून सोडायची, माहेरी आणून सोडली. दुसरी मुलगीवर काळ आला, पती वारला, विधवा झाली, घरी आणून टाकली. तिसरीही मुलगीचा पती वारला, विधवा आली, घरी आणून टाकली. चौथीचाही झाला, 5वीचाही झाला. 5ही मुली घरी आल्या, दुःखाला परिवार नाही. ज्याच्यामध्ये सुखच होतं, जो सर्व सुखाने परिपूर्ण होता प्रपंचातल्या, तो दुःखमय झाला, रडत राहायचा, हमेशा रडत राहा. लोक त्याला म्हणायचे, जाता येताना लोक म्हणायचे, पंचरंडा आला, पंचरंडा गेला. 5 मुलीचा विधवा बाप आला, 5 मुलीचा विधवा बाप गेला. रंडा म्हणायची. खूप अंतकरणाला बोचायचं, खूप रडायचा. प्रत्येक मंदिरात जायचा, कुठं स्वस्तता वाटत नव्हती. रडतची एकदा स्वामींच्या जवळ आलेला आहे, डोमेग्रामला. स्वामी नदीच्या काठावर बसलेले आहे, गोदावरी नदीच्या काठावर आला. स्वामींना नमस्कार केला. स्वामी म्हणतात, काही ब्राह्मण तुमच्या पंचगंगा निकेनी असतील. रान शब्द नाही वापरला, फक्त पंचगंगा शब्द वापरलेला आहे.
गंगाचाही शब्द विद्वाज होतो, रानचाही शब्द विद्वाज होतो. फक्त भाषा शैली किती सुंदर वापरली. तुमच्या पंचगंगा निकेली असती निवालाजी. आतापर्यंत मला जीवनात असं कोणी काही म्हटलं नाही. रळत आला दुःखाने, परमेश्वराजवळ रळत आला, आनंदाने वापस गेला. हे परमेश्वराच्या जवळ सामर्थ्य आहे. परमेश्वराजवळ हे फक्त आहे, बाकी दुसऱ्याजवळ कोणाजवळ नाही. म्हणून रळतची यावे, आनंदा सवे सुखी व्हावे. आणि पंचगंगा म्हटल्यानंतर तो खूप सुखी झाला आणि स्वामींजवळ बसला. स्वामी म्हणतात, येत जा करी आले की नाही, मी आता इथं येईन, मी निवालाजी. आतापर्यंत माझं अंतकरण तप्तायमान झालेलं होतं. मला लोकांनी खूप प्रकारचं रंडा आला, रंडा गेला, अशा प्रकारच्या भाषेमध्ये माझा जीवनामध्ये अपमान केला होता. पण आता मला कळालेलं आहे की शांतविता या दुःखामध्ये, संसारामध्ये ज्याला ज्याला दुःख आलं तो शांतविता करणारा फक्त एकच परमेश्वर आहे, ज्याचं नाव श्री चक्रधर आहे. म्हणून रळताना रळता रळता इथे यावे आणि आनंदा सवे सुखी व्हावे. सुखाची रूप व्हावे आनंद रूप. सुखाचं रूप आनंदामध्ये व्हावं असं नीळभट्टाला जाणवलं. नीळभट्ट ज्यासाठी बिरबिर फिरत होता ते त्याला खूप मनाला आनंद झालेला आहे. नीळभट्टाला संविधान भेटलेलं आहे. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 4 वर्ष नाही. आपण 8 दिवस केली, 2 दिवस गेली, 4 दिवस सेवा केली की कंटाळून जातो. बस झालं, खूप त्रास देतात तुम्ही. पण स्वामी चक्र यांची भांडारेकरांनी 16 वर्ष सेवा केली. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 16 वर्ष. 16 वर्ष सेवा केली, 16 वर्ष सन्निधान झालं. पण असं म्हणतात की स्वामींना पाठ दाखवली नाही. आपली पाठ स्वामींकडे दाखवली नाही 16 वर्षात. काय आदर्श आहे, काय त्या नीळभट्टा भांडारेकरांनी जीवनामध्ये केलेली कमाई आहे. असं जीवनामध्ये करून दाखवा. का नाही आपल्याला आनंद येणार, का नाही आपल्याला सुख येणार. 16 वर्ष निघून गेले, 16 वर्ष सन्निधान भेटलं. जीवनाचं सार्थक झालं. किती मोठं जीवनाचं सार्थक झालं त्याला वाटायला लागलं. भिकंचन शिष्या गुरुला प्रश्न करतोय. भिकंचन गुरुला म्हणजे स्वामी चक्रांना प्रश्न करतोय, मला नवलाई वाटली म्हणे, नवल वाटतं. इतक्या दिवसात कैशी नुपजली शंका. तर 16 वर्षात त्यांनी काहीच विचारलं नाही देवाला. स्वामींना एकही प्रश्न विचारलेला नाही 16 वर्षात, फक्त सेवाच केली. 16 वर्ष परमेश्वराच्या जवळ राहावं आणि 16 वर्षात एकही शंका न विचारावी, एकही प्रश्न विचारू नये. कारण काय याचं काही कळत नाही. याचं कारण काय सांगा मला. मला सांगायलाच पाहिजे तुम्ही, आणि सांगावंच लागेल. विद्वान होता, शोधक होता, प्रत्येक वेदाचा, आगमाचा, शास्त्राचा अभ्यासक होता. असं काही वेळा नव्हता. सर्व काही जाणकार होता. 16 वर्ष देवाची सेवा केली, पण देवाला एक प्रश्नही विचारला नाही. कसा राहिला निशंक? कोणती शंका त्यांनी का विचारली नाही? त्या भिकंचंदाला स्वामी उत्तर देतात, अरे शिष्या, तू प्रश्न सुंदर विचारले. प्रश्न विचारण्याची पद्धत तुझी मला आवडली. तू प्रश्न विचारला खरा, आणि त्याचा परिहार मला देणं भागच आहे. मला त्याचं उत्तर द्यावंच लागेल कोण्याही स्थितीत. कारण प्रत्येक माणसाच्या जीवनात शंका नसावी. शंका ही घर करत असते, आणि शंकेने घर केलं की माणूस त्या शंकेच्या माध्यमातून वाईट कर्माला जाऊ शकतो. म्हणून शंका विचारायला असते.
आपल्याला आपला धर्म जर यथार्थ ठेवायचा असला, आपला धर्म जर आपल्या अंतःकरणात मिरवायचा असला तर शंका विचारणं गरजेचं आहे. म्हणून ते म्हणतात की खरोखर शंकाखोर आहे तू, शंका विचारली तू, बरोबर आहे. आता तुला त्याचं परिहार देतो, त्याचं उत्तर देतो, सावध होय. ऐक, ज्ञानाचा शंकाखोर, तू ज्ञानाच्या प्रश्नाचा भडीमार करतो आणि आम्हाला हे करतो, काही हरकत नाही, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. ज्ञानी करीत असे याचना कर. मागण्याची तरा तरा नाना, आपणाशी द्यावा मोठेपणा अपेक्षात आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मला मोठेपणा द्यायला पाहिजे, अपेक्षा राहते. ज्ञानाने वाढे चतुराई, ज्ञानाने चतुराई वाढते, ज्ञानाने बढाई वाढते. शब्द हत्यारान लढाई होते, करतो ज्ञानी. ज्ञानी शब्दाचा खेळ खेळतो, ज्ञानी अहंकारात लोळतो. पण प्रेम शून्य ज्ञानाची पोळे समाज पुरुषाला. पण प्रेम वेगळं. ज्ञानाने चतुराई वाढते, ज्ञानाने बढाई होते, शब्दाने हत्यारा होतो आणि अनेक लोकांच्या शब्दाच्या जाळमध्ये फसवतो, शब्दाचा खेळ खेळतो, अहंकारात लोळतो. परंतु प्रेम असं आहे परमेश्वराचं, ते माणसाला शून्य बनवतं, त्याला शंका येत नाही. आमच्या बाईसाला स्वामींच्या जवळ सेवा केली पण शंका कधी उपस्थित झाली नाही, काही गरजच पडली नाही. तिचं सर्वस्व परमेश्वराच्या ठिकाणी वेचलेलं होतं. म्हणून प्रेम शून्य ज्ञानाची पोळ. प्रेम हे माणसाला शून्य करतं, ज्ञानच पोळतं. समाज पुरुषाला कोरडी अक्षरे घोकावी, कोरडी अक्षर ज्ञानाची घोकतो, वृक्ष जीवनात जगतो, वादस्थळ करतो. मान्यतेसाठी आपली मान्यता व्हावी म्हणून शंका कुशंका चर्चा मथन करतो. पण पाहे प्रेमाचा स्वभाव. त्या भांडारेकारांनी प्रश्न का विचारला नाही? तो प्रेमाने इतका गैवरून गेला होता. प्रेमाच्या माध्यमातून आमच्या स्वामींच्या सेवेमध्ये इतका रुजला होता. प्रेमाच्या माध्यमापासून आमच्या स्वामींच्या सेवेत इतका गुंगला होता की त्याला त्या सेवेच्या पुढे प्रश्नाची गरजच पडली नाही. त्याला एकच प्रश्न होता, त्याचं उत्तर मिळालेलं होतं. ज्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर दुसऱ्या प्रश्नाची उत्तराची काय गरज आहे? त्याचा प्रेमाचा स्वभाव. प्रेम हे महत्वाचं आहे. पाहे पा प्रेमाचा स्वभाव. स्वभाव हा प्रेमाचा आहे, पाहिला पाहिजे. आणि समर्पणाचा आहे. प्रेम काय आहे? समर्पण. 16 वर्ष संविधान झालं, समर्पण करून टाकलं. ज्ञानाने ज्ञान झाल्यानंतर समर्पण करू शकत नाही. मात्र प्रेम अशी शक्ती आहे परमेश्वराची, त्या समर्पण करून टाकतो. सर्व काही परमेश्वराला अर्पण करून टाकतो. परमेश्वराला काहीच मागत नाही, काही मागण्याची गरज पडत नाही. देवच त्याच्या जवळ. न मागता देत राहावे, त्याला काहीच मागण्याची गरज पडत नाही. भक्ताचे सकळी सन्निधानी चरतात. प्रेमीला कधी वाटत नाही आपल्या कर्माचा नाश व्हावा. प्रेमीला कधी वाटत नाही आपल्या मळाचा नाश व्हावा. समर्पण करून टाकलेला आहे, स्वामींच्या सन्निधानात राहिलेला आहे. समर्पण त्याची भावना आहे. त्याच्यामुळे आपापच न मागता देत राहा. काहीच मागत नाही देवाला. तो प्रेमी एक शब्दही मागत नाही. तसा जो भांडारेकार आहे, प्रेमामध्ये घडून गेलेला आहे, परमेश्वराच्या जवळ समर्पण दिलेलं आहे. काय शंका विचारेल? शंका विचारावी अशी परिस्थितीच नाही आहे. शंका विचारावी असं त्याच्याजवळ काही नाहीच आहे. म्हणून तो कोणत्याही प्रश्न मागत नाही आहे. फक्त ज्यांनी न मागता देत राहावे, न मागता देव देत राहतो, हे लक्षण प्रेमाचं आहे. हे लक्षणच प्रेमाचं आहे. आपण मागून मागून थकून जातो आणि
ज्यांनी समर्पण दिलेलं आहे त्याला मागावंच लागत नाही, तो परमेश्वर होऊन त्याला देतो. ज्ञानात शंका वाढल्या, ज्ञानामध्ये नाना प्रकारच्या शंका वाढल्या. प्रेमात एकही शंका राहिली नाही. प्रेमात सर्व शंका विलयाला गेल्या, प्रेमात सर्व काही विलयाला गेलं. फक्त प्रेमाची सहिष्णुता राहिली. फक्त असंविधानाचा वियोग तो सहन करू शकत नाही, परमेश्वराला सोडू शकत नाही. भांडारेकारांनी 16 वर्ष परमेश्वराला पक्क धरून ठेवलेलं आहे. त्याला दुसरं काहीच नको आहे जीवनामध्ये. त्याला प्रेमाची सहिष्णुता आहे. फक्त त्याने देवाने माझ्याजवळ राहावं, मी देवाजवळ राहावं, याच्या पलीकडे काही नाही. ज्ञानात हे नाही. नीळभट्ट प्रेमाचं प्रतीक आहे. काय पाहिजे याच्या पलीकडे? एक शब्द फक्त मागील फांके पहा आणि तो 16 वर्षे देवाच्या सन्निधानी जातो, सर्व समर्पणाची भावना करतो. याच्या पलीकडे कोणतं प्रेम पाहिजे? आणि याच्या पलीकडे जीवनात कोणतं प्रेमाचं प्रतीक आहे? याच्या पलीकडे जीवनात आणि काय हवं? याच्यापेक्षा जीवनात काय हवं? प्रेमाचं प्रतीक आहे. त्याशी मागणे ठाऊकच नाही. ज्याला प्रेम आहे, ज्यांनी समर्पण केलेले आहे आणि सर्वस्व दिलेलं आहे, तो कधीही मागत नाही. त्याशी मागणंच ठाऊक नाही, कारण न मागता भेटतं. मागायची गरजच पडत नाही. तर तो मागेल काय, शंका विचारेल काय, काय करेल न मागता ठाऊक. म्हणूनच त्याने केला एक ही प्रश्न. म्हणून त्याने एकच प्रश्न विचारला, फक्त जीवनामध्ये एकच प्रश्न विचारला. भांडारेकरांनी जीवनामध्ये एकच प्रश्न विचारला आणि त्याचं प्रश्न उत्तर त्याला मागच्या पानात भेटून गेलं. काय पाहिजे? आणि हे भक्ताचं लक्षण, याला समर्पणाचं लक्षण म्हणतात. तो देवाला कधी मागत नाही की देव मिळावा. तो देवाला कधी म्हणत नाही की तू भेटू दे मला. तो देवाला सोडतच नाही. जो सोडतच नाही तो मागेल काय? जो देवाच्या व्यतिरिक्त क्षणभरही राहू शकत नाही, जशी मासोळी राहते. मासोळी पाण्याच्या वेगळी होऊच शकत नाही. कदाचित पाण्याच्या वेगळी काढली तर तळफळून मरते, परंतु ते जगू शकत नाही. तसा हा भक्त परमेश्वराच्या सन्निधानाच्या वेगळा राहू शकत नाही. जर काढलं तर मरून जाईल. काय मागावं त्याने? काही मागत नाही. हा त्या प्रकारचा नीळभट्ट भांडारेकर भक्त होता. आणि या भक्ताने अशा प्रकारचं लक्षण त्याला मिळालं की देव मिळावा म्हणून दास्य करीत असेल. असं जे काही नाही की दास्य करतोय देव मिळावा. तो देवाला धरूनच ठेवलाय त्यांनी आवडीने. देवापासून काहीच मागणं नाही. तर हा तर सौदा करणे आणि काही दास्य करणे, सेवा करणे आणि मग देवाला म्हणणे तू मला झालंच पाहिजे, माझं काम केलंच पाहिजे. हा तर सौद्याची भावना आहे. आपण सौदा करतो कोणत्या गोष्टीचा? अमक पैसे तुला देतो, अमकी जमीन तू माझ्या नावावर करून टाक. सौदा हा तसा हा भक्तीचा ज्ञानाचा सौदा आहे. हा सौदा करणे हा तर व्यवहाराचे लक्षण आहे, अध्यात्म नाही आहे. मेळाव्यासाठी सेवा करीन ही धंद्याची चतुराई. मेव्यासाठी म्हणजे एखाद्याची सेवा करावी. त्याच्याजवळ खूप संपत्ती आहे, मी त्याची सेवा करताय, पण सेवा करण्याचा उद्देश आहे मी सेवा करताय, पण त्या मेवा मला भेटला पाहिजे आणि त्या मेवासाठी सेवा करत, ही तर धंद्याची तत्व. हा धंदाच झाला. आपण फक्त जे काम आहे ते निर्हेतुक बुद्धीनं करायचं आहे. परमेश्वराच्या जवळ ती आपला भाव पोहोचवायचा आहे. त्याच्याने काय मिळेल का न मिळेल तो परमेश्वर देईल. आपण चिंता कशाला करायची? आपण आलेलो आहे या ठिकाणी. आपल्याला लीळेचं श्रवण करायचं आहे, आपल्याला सेवेचे हे करायचं आहे, आपल्याला दास्य करायचं आहे, आपल्याला आरती करायची आहे, आपल्याला हे करायचं. फक्त
फक्त एकच भावना ठेवायची की परमेश्वराचं मी करतोय, परमेश्वर याच्यापासून देव अगर नको देव, परमेश्वराचा भाव काय आहे आपल्याला घेणं नाही. फक्त परमेश्वराने भाव आहे, परमेश्वराचं काम आहे, परमेश्वराने सांगितलेलं आहे ते मी करतो आहे, एवढंच करणं. नाही तर कोणतीही धंद्याची चतुराई विषय कोणतेही करणं. व्यवहार झाला की धर्मामध्ये व्यवहार आला. आपल्याला काय करायचं ते आपणच करणार आहे. एक डोमेग्रामचं चरित्र आहे. नेऊर गाव जवळ आहे. नेऊर गावचा एक गदोनायक होता आणि तो गदोनायक दौलताबादला देवगिरी पूर्वी म्हणत होते. या देवगिरीला अटक झाली, त्याला काही कारणास्तव कशास्तव झाली अटक. त्याने आपल्या पत्नीला निरोप पाठवला तिथून. खूप श्रीमंत माणूस होता, प्रधान होता, खूप पैसा होता. स्वामींना भारी प्रकारचं वस्त्र घेऊन जाय. स्वामींच्या ठिकाणी वस्त्र, उपहार, चांगल्या प्रकारची पूजा कर आणि सर्व झाल्यानंतर हात जोड, देवाला विनंती कर. काय विनंती कर की हे देवा, माझ्या पतीला अटक झालेली आहे, त्याची सुटका व्हावी असं विनंती कर. गदोनायकाची पत्नी डोमेग्रामला आलेली आहे. स्वामींची खूप प्रकारची विशेष प्रकारची पूजा केलेली आहे. नाना प्रकारचं द्रव्य स्वामींना संपादन केलेलं आहे. वस्त्र आणलेलं होतं भरभरीत, ते वस्त्र स्वामींना समर्पित केलेलं आहे. परंतु स्वामींच्या जवळ तिची ताकद नाही झाली की बुवा माझ्या पतीला तुम्ही मुक्त करा, पतीला मला, माझ्या पती अटकमध्ये आहे, तुम्ही सोडून द्या, अशी काही म्हणू शकली नाही. ती केलं सर्व, पण हे म्हटलं नाही. देव वेळ आहे का? देवाला सांगावं लागतं हे कशासाठी आली, का आली, हिला काय अडचण आहे, ती काही सांगू शकली नाही. पण जाताना देवाने विचारलं, बाई तुम्ही चालल्या, तुम्ही जाण्याच्या आधी तुमचा पती घरी आलेला असेल, मागावं लागलं नाही देवाला, न मागता देवाने दिलं. म्हणून कोणती गोष्ट आपल्याला मागायची नाही, फक्त देवाची भक्ती, जे विधी आहे तो करत राहायचा. नाही तर हा काय धंद्याचा, व्यवसायाचा हे होईल. ज्ञान शंका स्थळाचे करत, प्रेम निशंकपणे वर्ते. प्रेम हा निशंकाने वर्तत. प्रेमाने सर्व गोष्टी साध्य होतात. म्हणून प्रेमळ व्हायचं हे त्यांनी सांगितलं. निरपेक्षता व्हायचं. तो याचनेवरी उदास. परमेश्वराला याचना करायची गरजच नाही. आपण देवाजवळ येतो आहे, आपण एखाद्या नारळावर पैसे ठेवतो, 11 रुपये ठेवतो, अमुक 56 लोकांचा हात लावतो आणि त्याला सांगतो की आमचं अमुक करू दे, ढमुक करून दे. 10 रुपयात कितीतरी मागण्या मागतो. कितीतरी मागण्या मागतो त्या नारळाच्या माध्यमातून. हा व्यवहार झाला, धर्मामध्ये व्यवहार झाला. फक्त विळा ठेवायचा आहे, आलोय तुमच्या दर्शनाला. आपच परमेश्वराला जे करायचं आहे तो परमेश्वर करेल. परमेश्वर सर्व करताय, काय नाही परमेश्वर करत. परमेश्वराला काय कळत नाही. तुमच्या दुःख, तुमच्या वेदना, तुमचं संकट, तुमचे कर्म सर्व परमेश्वराला कळतं. मागण्याची गरज नाही. मागताही दे, न मागताही दे. न मागताही देणारा परमेश्वर आहे. मग आपण मागायचंच का परमेश्वराला? मागण्याचा विचारच का करायचा? मागायचंच नाही. म्हणून ते म्हणतात की म्हणून ज्ञान शंका स्थळ, याचनेवर उदास, याचक धनिकाचे दास. विष्णू ही महा वामन देयास पावला त्यामुळे.
याचना हेच महापाप, त्याच्यामुळं ताप निर्माण होतो. तिन्ही लोकांचे ताप निर्माण होतात. सद्गुण संपन्न माणूस हा सद्गुण आहे, संपन्न आहे, कोणत्याही गोष्टीची त्याला गरज नाही, हे नाही, याचने जातो. पण याचना केली की उल्याला मागायचंच नाही, देव देतो. न मागता देव देतो. फक्त धीरता ठेवा, धैर्य ठेवा. विलंब लागतो. धीरज का फल मीठा होता है, हिंदीमध्ये म्हण आहे. धीरज का फल मीठा होता है. कोणतीही गोष्ट जर संयमाने घेतली, धीराने घेतली, तर त्याचं मिळणारं फळ गोड राहतं. तात्पुरतं जर केलं, जसं ॲलोपॅथिक औषध आहे, ॲलोपॅथिक औषध घेतली की लगेच गुण येतो, बरं वाटतं लगेच. पण थोडा त्या गोळीची पावर कमी झाली की परत तो वेदना सुरू होत्या. पण आयुर्वेदिक कसं आहे की त्याचा गुण उशिरा येतो आणि आलेला गुण जो आहे नंतर तो मुळासकट उचलून टाकतो. तशा प्रकारची परमेश्वराची भक्ती आहे. परमेश्वराची भक्ती ही धैर्यशाली आहे, धैर्याने होते. कोणत्याही याच्यात घाई करू नका, धीरता ठेवा. एक दिवस यश येणारच आहे. माणसाचं दिव्य जगणं असं आहे, याच्या कृतीमुळे नास्त होतं. दाही दिशा फिरवाव्या आणि आपण मागत राहू. भिकेने दिनता येते. कोणतेही मागितलं की दिनता येते, गरीब येते. आणि गरिबी आली की त्यापासून आपण वंचित होतो. मागायचं नाही. मागितलं की थोरांची दुर्दशा झाली, मागलं की फजिता होता. द्रोणाचार्याची फजिता झाली. गाय मागली तर याचनेने मागल्याने सामर्थ्य कमी निघून जातं, पुरुषार्थ निघून जातो, दुबळेपणा प्राप्त होतो. याच्यात झाला की पराधीन होतो. तो दिन न मग मी घेईन, तो दिल्याशिवाय मला भेटणार नाही, पराधीन होऊन जातो माणूस. आपली प्रतिष्ठा त्याची होळी होऊन जाते. याचना आगीत जाते, याचनेमुळे तेज जाते. देवाने सांगितलंय कोणतीच गोष्ट मागू नका. घराच्या समोर जायचं, भिक्षा शब्द मागायचा, भिक्षा म्हणायचा, मागायचा नाही. खूप सुंदर निर्वच केलेला आहे. भिक्षा शब्द म्हणायचा. भिक्षा असं म्हटल्यानंतर क्षण एक उभ्या राहायचे, 2 मिनिटं 24 सेकंद उभं राहायचं. नाही दिले पुढच्या घरी जायचं, भिक्षा म्हणायची, पण मागायचं नाही. परत त्यांनी जरी बोलवलं तरी परत जायचं नाही भिक्षा घेण्याला, असा विधी आहे. याचक बनायचं नाही. देवानी सांगितलेल्या त्या विधीचा. आमच्या देवानी सांगितलं तुम्हाला काही करायचं असलं, कर्तृत्व करायचं असलं, काही परमार्गाची सेवा करायची असली, परमार्गाचा एखादा कार्यक्रम करायचा असला, परमार्गाचा एखादा उत्सव करायचा असला, मागायचं नाही. तू उभा ठाकला अशीची पुरे, फक्त तू उभा साक, सिद्धी ते येथून सिद्धी मी नेन पूर्ण. तू कशाला मागतोय? मागू नको. किंवा तू एखाद्या कार्याला प्रवृत्त हो, त्या क्रियेला प्रवृत्त हो, आपलं करणीय म्हणून प्रवर्त. तुला हजारो लाखोचे शतेचे शते मिळतील, काही कमी पडणार नाही. याच्यात का होतो आहे? याच्यात होऊच नको. मला स्मरून कोणतंही काम कर. तसं तुम्ही देवाची भक्ती करत असताना मला स्मरून, देवाला स्मरून भक्ती करायची. देवा मी तुझ्याद्वारे आलोय, मी फक्त तुझाच आहे. देव माझा, मी देवाचा, असं म्हणायचं. तुला जे करायचं ते कर, बाकी मला चांगलं कर का वाईट कर म्हणायचंच नाही. देवा मी तुझा आहे, तू माझा आहे, हे सर्वस्व तुला समर्पण दिलेलं आहे. याच्या कृती अंगी करायची नाही.
भांडारेकारांनी याच्या कृती अंगी केली नाही. काय होतं भांडारेकाराला? कमी नव्हतं. घरातून काही द्रव्य घेऊन आला असता संन्यास घेण्यासाठी, आता घ्यायचाच आहे, काही कागदपत्र आटून आला असता, पण नाही होत. कोणत्याच गोष्टीचा विचार भांडारेकारांनी केला नाही, कोणत्या गोष्टीला पुढं मागं पाहिलं नाही आणि सर्वस्व सोडून परमेश्वराचा झाला. याचक आल्यानंतर सुद्धा माझ्याजवळ काही नाही, तर मी देवाचं काय करू असाही विचार केला नाही. कोणाजवळ जाऊ, मागावं, मागून पैसे मागावे, देवाची पूजा करावी असाही विचार केला नाही. याच्या कृती त्यांनी हे केली नाही. याच्या कृती मनुष्याचा कचरा करते, आपल्या जीवनाचा कचरा करते. ज्याप्रमाणे इंधन जळावं, लाकडं जळावं, त्याप्रमाणे याचक माणूस जळत राहतो. कारण आपण जावं एखाद्याच्या दारी, एखाद्याला मागावं आणि मागितल्यानंतर त्यांनी न द्यावं, आपल्या जीवनाचं इंधन झालं ना, कचरा झाला. आपण मागितलं पण त्यांनी दिलं नाही, वरून दुःखाला, आपदेला, आपत्तीला कारण झालं. कशाकरता मागायचं? का म्हणून मागायचं? जर आपल्याला गेल्यानंतर याच्या कृती केल्यानंतर भेटणारच नाही तर मागायचं नाही. देव कुठे झोपलेला? देव देणार आहे. फक्त तुमची समर्पणाची भावना भांडारेकारासारखी देवावर असावी. आपल्या जीवनाचा कचरा याचकतेने करू नका. याचकाचा संग्रह करू नका, मागू नका. जे पाहिजे तुम्हाला तो देव देणार, कोणत्याही वेळेत देणार, कधीही देणार. फक्त तुम्ही मागा, मागू नका. फक्त तुम्ही समर्पण ठेवा. मागल्यावर देणारच आहे, देणार नाही असं नाही. जो मागतो ना त्याला देव देतोच, पण न मागता देतो ते अतिप्रसन्नतेने देतो. अरे हा आपले इतके दिवस राहिले, भांडारेकार 16 वर्ष राहिले, काहीच मागितलं नाही आपल्याला. परमेश्वराला अभिमान वाटला त्या क्रियेचा की परमेश्वर आपल्याला काय, भक्त आपल्याला काही मागत नाही जवळ असून. जे पाहिजे ते परमेश्वराने त्याला देऊन टाकलं. असं भांडारेकारासारखं आपल्या जीवनात राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं जीवन चांगलं बनवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये नाना प्रकारचे दुःख आहे, नाना प्रकारचे संकट आहे, नाना प्रकारचे विघ्न आहे, नाना प्रकारचा प्रपंच आहे, नाना प्रकारचे कर्तव्य आपल्याला पार करायचे आहे. असं काही नाही की आपण शून्य आहे. आपल्याला सर्व पार करायचं आहे. प्रपंच आहे, प्रपंच हा पूर्णही करायचा आहे, कर्तृत्वही पूर्ण करायचं आहे. परंतु परमेश्वरावरचा भाव हा अखंड पाहिजे. परमेश्वरावरचं भक्ती, परमेश्वरावरची श्रद्धा, परमेश्वरावरचा भाव, परमेश्वरावरचं प्रेम अत्यंत असलं तरच जीवन आपलं सुफल होईल, नाही तर सुफल होणार नाही. अनेक प्रकारे अनेक याच्यातून अनेक संकटातून आपण मार्ग निघतच राहतील. फक्त देवावरचा भाव धरा आणि भांडारेकारासारखं जीवन बनवा. भांडारेकारासारखी वृत्ती आपल्या अंतःकरणात येऊ द्या. भांडारेकारासारखा शांतपणा आपल्या जीवनात येऊ द्या आणि भांडारेकारासारखं निष्कांचन प्रेम, ज्या प्रेमाला कोणत्याही प्रकारचा अथांग नाही, असं प्रेम आपल्या अंतःकरणात देवाबद्दल जर आलं तर देवाला कोणतीही गोष्ट मागावी लागणार नाही. परमेश्वर होऊन देईल आणि देणार म्हणजे निदार हे नक्कीच आहे. म्हणून या भांडारेकाराच्या चरित्राच्या माध्यमातून आपण भांडारेकाराचं चरित्र आज ऐकत आहात की ज्या भांडारेकाराने नसुद्धा एका शब्दाच्या माध्यमातून घरदार सर्व काही सोडून दिलं आणि सोडून परमेश्वराच्या भक्तीमध्ये रममान झाला. परमेश्वराच्या भक्तीमध्ये इतका रममान झाला की 16 वर्ष परमेश्वराची अत्यंत उत्कृष्ट रूपाने सेवा केली. कोणताही काहीही न मागता, त्याला कोणत्याही गोष्टीची जरूरत पडली नाही, कोणत्याही गोष्टीचा कमीपणा त्याचा आला नाही. परमेश्वराने त्याचा सर्व लढा पूर्ण केला. असाही आपला पूर्ण करो. परमेश्वर